तर मित्रांनो नमस्कार, मी तुषार देशमुख। या तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत। तर मित्रांनो, आज घडीला आपण राज्यभरात युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभाग अगदी मंत्रालयापासून 4-4 वेळा तर राज्यातील सर्व जिल्हा परिषदा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील अभियोग्यताधारक बांधव अगदी झपाटल्यासारखा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व लोकप्रतिनिधी अगदी मुख्यमंत्री महोदयांपासून ते उपमुख्यमंत्री महोदय, सर्व विभागाचे मंत्री महोदय, आमदार, खासदार या सर्वांना निवेदने देत आहेत। सोबतच नगरविकास विभागात महानगरपालिका आणि नगरपालिका सोबतच आजी माजी नगरसेवक, आजी माजी नगराध्यक्ष, आजी माजी महापौर यांच्यापर्यंतही निवेदनाच्या प्रती पोहोचवत आहेत। सोबतच नगरविकास विभागाचे मंत्री महोदय त्यांना त्याही वेळी निवेदन दिले। आजही आपली टीम पुण्यातली युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने जात आहे। यासोबतच आदिवासी विकासमधील 4 ATC मुख्यतः आणि 30 प्रकल्प त्या अंतर्गत येणारे त्यावरही आदिवासी विकासची पदे जास्तीत जास्त जाहिरातीद्वारे पवित्र पोर्टलला देण्यात यावी ह्यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे। सोबतच आपण सर्व राज्यातील तळागाळातील अगदी लोकप्रतिनिधीपासून ते अगदी मंत्रालयापर्यंत प्रशासकीय दरबारी, मग ते राज्याचे शालेय शिक्षण सचिव असतील, शालेय शिक्षण मंत्री असतील, शालेय शिक्षण राज्यमंत्री असतील, उपसचिव असतील, सोबतच शिक्षण आयुक्त असतील, असे सर्व शिक्षण उपसंचालक असतील, शाळा समूहकरणाच्या माध्यमातून आपण सर्वात पहिल्यांदा अमरावतीच्या माध्यमातून, त्यानंतर संभाजीनगर, जालना अशा विविध स्तरावरती हा पाठपुरावा केला आहे। अगदी तो निर्णय तुर्तास स्थगिती दिली आहे। अशा स्थितीत दररोज येणारे अन्याय यामुळे अभियोग्यताधारक बांधव मोठ्या प्रमाणावर चिंतेत पडले आहेत। आणि दुसरी बाब म्हणजे अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत तुमची तत्सम शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्राप्त पाहिजे। ही अर्हता प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी अगदी 5-5, 6-6 वर्ष अभ्यासांती गुणवत्ता सिद्ध केली आहे। अशा स्थितीत येणाऱ्या काळामध्ये 2.5 ते 3 वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे। अशाच 4 ते 5 दिवसापूर्वी राज्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सुटले आहे आणि ते विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून, TV चॅनलच्या माध्यमातून प्रकाशितही झाले। याशिवाय सोबतच लागलीच उद्या 13 तारखेला जिल्हा परिषदांचे आरक्षण सोडत आहे। यानंतर सन्माननीय न्यायालयाने जानेवारीमध्ये महानगरपालिका निवडणुका घेण्याचे निर्देशित केले आहे आणि त्याआधी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या निवडणुका होणार आहेत। आता सद्यस्थितीत ऑक्टोबर महिन्याचा आपण मध्यांतरात आहोत, तर कुठल्याही क्षणी आचारसंहिता आणि निवडणुकांचा कार्यक्रम लागोपाठ सुरू होऊ शकतो। तर ह्यामुळं मोठ्या प्रमाणावर नंतर TETचं आयोजन होईल, त्यानंतर CTETचं आयोजन। तर अशा स्थितीत अनेक वर्षापासून शिक्षक भरतीची चातकाप्रमाणे वाट पाहणारे अभियोग्यताधारक बांधव पवित्र पोर्टल नोंदणीची प्रक्रिया सुरू व्हावी ह्यासाठी कॉल्स, मेसेज विविध स्तरातून मला विनंती करत आहेत। परंतु आपल्या सर्वांचा अभिप्राय यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। एकीकडे संच मान्यता बिंदूनामावली करून जास्तीत जास्त पदे पवित्र पोर्टलला जाहिरातीद्वारे देण्यात यावी यासाठी आपला युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने सर्व राज्यातील 36 जिल्ह्यातील 34 जिल्हा परिषद, 224 नगरपालिका, 29 महानगरपालिका, 4 ATC आणि 30 प्रकल्प या अंतर्गत पाठपुरावा अविरतपणे मागील महिन्यापासून सुरू आहे। परंतु अजूनही तो पाठपुरावा तेवढ्याच गतीने त्यापेक्षाही किंबहुना जास्त गतीने करावा लागणार आहे। परंतु हा पाठपुरावा चालूच राहणार आहे। परंतु आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न हे जर सिक्युअर करायचं असेल तर पवित्र पोर्टल नोंदणी कितपत महत्त्वाची आहे हे आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन अभ्यासा आणि पवित्र पोर्टल नोंदणी आत्ता मागणी करणे, पाठपुरावा करणे, आंदोलन करणे कितपत योग्य आहे हे मला वाटतं आपण सर्वांनी तपासून पाहणं, अभ्यासून पाहणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण रात्री तुषार देशमुख ऑफिशियल या YouTube चॅनलवरती आपल्या मीटिंगचं आयोजन केले आणि या मीटिंगमध्ये प्रत्येक अभियोग्यताधारकांनी आपलं मत व्यक्त करा। तर ह्या माध्यमातून येणाऱ्या काळात ही प्रक्रिया एक टप्पा पुढे व्हायला पाहिजे। खरं तर शिक्षक भरतीची प्रक्रिया ही आशिया खंडात नव्हे, भारतात नव्हे, महाराष्ट्रात जिथं सर्व विभागातील परीक्षेच्या पूर्वी जाहिरात येते आणि त्यानंतर परीक्षेचे आयोजन केले जाते। परंतु शिक्षक भरतीमध्ये सर्वात दुर्दैव आणि शालेय शिक्षण विभागाची प्रचंड निष्क्रियता आणि उदासीनता याला कारणीभूत आहे। जिथं परीक्षा आधी घेतल्या जाते, जाहिरातीसाठी विद्यार्थ्यांना लढावं लागते, झगडावं लागते, पडावं लागते, आंदोलनं करावी लागते आणि त्यातून तुटपुंज्या पदांची जाहिरात येते। आणि अशा स्थितीत जर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशनच नाही सुरू झालं तर हे यापेक्षाही किती भयानक आहे। तर ह्यासाठी आपण चर्चा करण्यासाठी रात्री 9:30 वाजता
टेलिग्राम मीटिंगचं आयोजन केलं आहे आणि त्या टेलिग्राम मीटिंगची लिंक्स या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, सोबतच कमेंट बॉक्समध्ये देतो आहे. सर्वांनी ती चॅनल जॉईन करा आणि सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणावर त्या मीटिंग्सला सहभाग नोंदवा. जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि या माध्यमातून आपल्या सर्वांचा लढा हा मजबूत रीतीने आपल्या सर्वांचा सहभाग असणार आहे. कारण हा लढा प्रत्येकाच्या भविष्याचा, प्रत्येकाच्या अस्तित्वाचा आणि प्रत्येकाच्या नोकरीचा असणार आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणावर या मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी आणि सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी यात सहभागी व्हा. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.